पुंडरीश परमात्मा, श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत श्री एकनाथ महाराज, श्री हरिगुरु शंकराचार्य इत्यादी सर्व संतांच्या अलौकिक अयौकिक अशा कृपेने श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा आपला विचार चालू आहे. याचा विचार करत असताना आपण 51 या श्लोकापर्यंत विचार केला. आता 52व्या श्लोकाचा आपण विचार आरंभ करणार. यामध्ये पहा श्लोक साक्षात. यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यसि बुद्धिर्व्यतितरिष्यति यदा ते मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गन्तासि निर्वेदं श्रोतव्यस्य श्रुतस्य च. श्लोकाचा अन्वय. यदा ते बुद्धी मोहकलिलं व्यतितरिष्यति तदा श्रोतव्यस्य श्रुतस्य च निर्वेदं गन्तासि. कृपा. यदा ते बुद्धी मोहकलिलं व्यतितरिष्यति. भगवान बोलतात, हे अर्जुना, यदा यदा म्हणजे जेव्हा, ते बुद्धी म्हणजे तुझी बुद्धी, ज्यावेळी तुझी बुद्धी मोहकलिलं व्यतितरिष्यति मोहरूपी मळ तरुण जाईल. ज्यावेळी तुझी बुद्धी मोहरूपी मळास तरुण जाईल, तदा म्हणजे त्यावेळी श्रोतव्यस्य, श्रोतव्यस्य अर्थात श्रवण करण्यायोग्य च है ना. श्रोतव्य म्हणजे श्रवण करण्यायोग्य च आणि श्रुतस्य श्रवण केलेल्याचे म्हणजे श्रवण करण्यायोग्य पदार्थांचे किंवा श्रवण केलेल्या पदार्थांच्या निर्वेदम गंतासी वैराग्यास प्राप्त होशील. कशास प्राप्त होशील? वैराग्यास. म्हणजे ज्यावेळी तुझी बुद्धी मोहरूपी मळाला तरुण जाईल, त्यावेळी श्रवण करण्यायोग्य व श्रवण केलेल्या पदार्थांच्या वैराग्यास प्राप्त होशील. म्हणजेच जेव्हा आपल्या अंतःकरणातून मोह दूर होतो, तेव्हाच आपल्या अंतःकरणात वैराग्याची निर्मिती होते, वैराग्य प्रगट होतं. म्हणून मोह हा अगोदर निवृत्त झाला पाहिजे. ते आपण पाहूया ओवीच्या क्रमाने. तू ऐसा तै होसी जय मोहा तेरा सांडिसी आणि वैराग्य मानसी संचरेल. ही ओवी आहे. या ओवीचा अन्वय आपण जर, तुम्ही जसे शब्द आहेत ना, बरं सांगा बरं. तू ऐसा तै होसी जय मोहाते या सांदिसी. अर्थ काय वाटतं तुम्हाला? तू शब्दाचा अर्थ पाहिला. तू असा, तै म्हणजे त्यावेळी, होशील केव्हा? जय मोहाते या सांदिसी, ज्यावेळी या मोहाला सोडशील, हे की नाही. आणि वैराग्य मनामध्ये प्रवेश करेल. असा सगळा शब्दार्थ झाला. परंतु एक पहा, मला सांगा, आपण मोहाला केव्हा जेव्हा मोहाला टाकतो आणि वैराग्य मनात येतं, तेव्हा बुद्धियोग युक्त होतो का? की बुद्धियुक्त झाल्यानंतर मनुष्य मोहाला टाकतो आणि वैराग्य मनात येतं? निष्काम कर्म म्हणजे वैराग्य मनात आल्यानंतर मनुष्य निष्काम कर्म करतो का मोह टाकल्यानंतर मनुष्य निष्काम कर्म करतो, की अगोदर निष्काम कर्म करून वैराग्य मनामध्ये संचरित होईल? काय करावं लागेल? अगोदर निष्काम कर्म बोला की, आहे की नाही? अगोदर काय करावं लागेल? नंतरच काय होणार? आपला मोह सुटेल आणि आपल्या अंतःकरणात वैराग्य निर्माण होईल. ही गोष्ट एक नाही.
परंतु आपण ओवीमध्ये पाहिलं तर काय होत आहे, जेव्हा या मोहाला टाकशील तेव्हा असा तू होशील, आहे की नाही? म्हणून आता अर्थ आपण अशाच क्रमाने करायचा का क्रम बदलून करायचा? आपल्याला क्रम बदलावा लागेल, कारण की एक वाक्य पहा, पाठक्रमात अर्थक्रमो बलियान. पाठक्रमापेक्षा अर्थसंग्रहाचा प्रयोग आता ज्ञानशुद्ध होऊ लागला की नाही? म्हणजे पाठक्रमापेक्षा अर्थक्रम हा बलवान असतो. जसं तुम्हाला उदाहरण तिथे दिलं होतं की अग्निहोत्रम जी होती यवागुम पचती. काय अर्थ आहे की अग्निहोत्रम, तो अग्निहोत्र करतो, तो लापसी शिजवतो. तो अग्निहोत्र करतो, तो लापसी शिजवतो. यवागु म्हणजे लापसी. आता सांगा, ही लापसी कशा करताय? अग्निहोत्रा करता. त्याने अगोदर अग्निहोत्र केलं आणि नंतर लापसी शिजू लागला, काय फायदा? हे की नाही? लापसी कशा करता लागते की अग्निहोत्रा करता. तो अगोदर काय केला? अग्निहोत्र करून बसला, नंतर मग यवागू म्हणजे लापसी शिजवू लागला, तर ती व्यर्थ झाली की नाही? म्हणजे लापसी शिजवणं व्यर्थ आहे. ते व्यर्थ जाऊ नये याच्याकरिता आपण काय करतो? अगोदर वाक्य परिवर्तन करतो. यवागुम पचती अग्निहोत्रम ज्योती. अगोदर लापसी शिजवतो, नंतर है ना? तरी कोणी म्हटलं भोजन कर, बस भोजन कर, स्वयंपाक शिजव. म्हणजे अगोदर भोजन करायचं, नंतर स्वयंपाक कशाला करायचा, है की नाही? मग आपला अर्थक्रम काय करावा लागतो? स्वयंपाक कर, नंतर भोजन, ते स्वयंपाक शिजव, है ना, नंतर भोजन कर. असं आपण अर्थक्रमानुसार आपण अगोदर वाक्यांची योजना करतो. तशीच या ठिकाणी या अर्थक्रमानुसारच आपण जई या पदाचा अगोदर अन्वय करू आणि तईला पुढे ठेवू. मग काय होणार? तू जई ऐसा होसी. अन्वय काय झाला आता? तू जई ऐसा होसी, तई या मोहाते सांडिसी आणि मानसी वैराग्य संचरेल, असा अन्वय करायचा. लक्षात आलं ना? काय झालं अन्वय? बोला बरं. तू जई ऐसा होसी, तई या मोहाते सांडिसी आणि मानसी वैराग्य संचरेल, हा अन्वय झाला. आता विसरणार नाही लवकर. पहा, भगवान बोलतात की हे अर्जुना, ज्यावेळी तू असा होशील म्हणजे निष्काम कर्मयोगाने युक्त होशील, ज्यावेळी तू निष्काम कर्मयोगाने युक्त होशील, तई त्यावेळी काय होईल? या मोहाते सांडिसी, त्यावेळी तू या मोहाला सोडून देशील, ठीक आहे नाही? त्यावेळी तू मोहाला सोडशील आणि काय होईल? मोह सुटला तर आणि मानसी वैराग्य संचरेल, मनामध्ये वैराग्याचा प्रवेश होईल. ही आपले शब्द पाहिले, कारण की विशेष निश्चित आहे. जेव्हा मनुष्यामध्ये आपण मनुष्यानं निष्काम कर्म केलं आणि ते कर्म भगवंताला अर्पण केलं, तरच वैराग्य मनामध्ये आपल्या उत्पन्न होऊ शकतं. एक श्लोक आहे, ओवे आहे, आता 18व्या अध्यायामध्ये माऊली बोलतात, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांच्या विरा पूजा केली होय अपारा तो शाला. म्हणजे आपल्याला अगोदर बुद्धियुक्त व्हावं लागेल, ईश्वरार्पण बुद्धीनं कर्म करावं लागेल. ओवी सुद्धा सांगते, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची या विरा पूजा केली या. म्हणजे आपल्या स्वकर्मरूपी फुलाने, निष्काम स्वधर्म कर्मरूपी फुलाने जर आपण ईश्वराची पूजा केली तर काय होतं? आपलं अंतकरण
शुद्ध होतं, है की नाही? ते भगवान, आणि ते भगवंत, त्या भगवान परमात्मा त्यानं संतुष्ट होतात. संतुष्ट झाल्यानंतर काय करतात? म्हणून ती पूजे रिजलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी तेजे पसायत. नंतर काय होतं की भगवान परमात्मा प्रसन्न होतात. कशाला? त्या पूजेनं. म्हणून ती पूजे, म्हणून त्या पूजेनं रिजलेनी आत्मराजे, आत्मराजे रिजलेनी, आणि आत्मराज म्हणजे परमात्मा, रिजलेनी काय झाले असता? संतुष्ट झाले असता. वैराग्य पसाय सिद्धी तेजे, वैराग्य रूपी प्रसाद, वैराग्य सिद्धी रूपी प्रसाद हा परमात्मा देतात. म्हणजे निष्काम कर्माणू आपला मोह सुटून आपल्याला वैराग्याची प्राप्ती होते. म्हणून या ठिकाणी आपण अर्थ केला, तू जर योगयुक्त झाला तर या मोहाला सांडून वैराग्यास प्राप्त होशील. हे वैराग्यच विशेषतः आपलं काय करावं लागतं? तरी वैराग्याच्या आधारानं सर्व विषय बाहेर आपण दूर केले तर काय होतं? मन हे एकाग्र होऊन जातं. म्हणून वैराग्य आपल्याला, मन एकाग्र झालं तिथून पुढेच ज्ञानाची उत्पत्ती होते. म्हणून मनुष्यानं म्हणून विषय हे आगवे सर्वथा मनोनी सांडावे, हे की सगळ्या रीतीनं मनुष्यानं विषय सोडून दिले तर तेव्हाच काय होईल? मग राग द्वेष स्वभावे नाशतील. तेव्हाच स्वभाव, आपल्या अंतःकरणात असणारे राग आणि द्वेष हे नष्ट होऊन जाते. ठीक ना? म्हणजे राग द्वेष निवृत्त, विषयांची आसक्ती सोडावी. आपण निष्काम कर्म केलं तर या मोहाला टाकून अंतःकरणामध्ये वैराग्याची सिद्धी होते, असं श्री मौली प्रकट करतात. मग वैराग्य प्राप्त झालं तर काय लाभ होतो? तो सगळ्यात मोठा लाभ पुढील ओळीमध्ये प्रकट करतात की मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, तेने निचाडे होईल मन अपैसे तुझे. नंतर निष्कळंक आणि गहन आत्मज्ञान उपजेल, कलंकरहित व गहन असं आत्मज्ञान उत्पन्न होईल. ठीक ना? निष्कलंक गहन असं आत्मज्ञान उपजेल, तेने तुझे मन अपैसे निचाडे होईल. अर्थ, मग जर वैराग्य आपल्याला प्राप्त झालं, वैराग्य अंतःकरणात उत्पन्न झालं, तर वैराग्यानंतर निष्कळंक अर्थात निर्दोष गहन असे आत्मज्ञान उपजेल. काय उत्पन्न होईल? आत्मज्ञान उत्पन्न होईल. त्याने आणि त्या योगाने तुझे मन आपोआप, म्हणजे अपैसे म्हणजे आपोआप, निचाडे, चाड म्हणजे रे चाड, चाड, चाड म्हणजे इच्छा है ना, निचाड इच्छा आहे, निरिच्छा म्हणजे निर्गता चाड, निचाड मराठी शब्द आहे. पण ज्याच्यातून चाड निघून गेली म्हणजे इच्छा निघून गेली, असं तुझं मन निरीच्छ होईल. कारण की इथे मग केव्हा ज्ञान उत्पन्न होईल? मग म्हणजे वैराग्य प्राप्तीनंतर. कारण की माऊली बोलतात बा, किंबहुना आत्मज्ञान म्हणजे आपल्या हातात लागतं कधी किंबहुना आत्मज्ञान जेने हाता ये निधान, ते वैराग्य दिव्यांजन जीवे लेतो. म्हणजे आपण काय करावं लागतं? ज्यामुळे आत्मज्ञान रूपी ठेवा आपल्या हाताला येऊ शकतो, ते वैराग्य रूपी दिव्यांजन आपण आपल्या डोळ्यात घातलं पाहिजे, हे ना. या की नाही, एक दिव्यांजन डोळा घालीचा पडळ, काय प्रमाण आहे?
ते आता कृष्णांच्या ते वेगळ्या जाऊ द्या, ते प्रमाण वेगळं. आपलं पहा, म्हणजे आपल्या अंतःकरणामध्ये जर वैराग्य धारण केलं तर त्याद्वारे आपणास ज्ञानरूपी ज्ञान प्राप्त होतं. वैराग्य लागतं, म्हणजे वैराग्य जर असेल तरच ज्ञानाची प्राप्ती होते. म्हणून वैराग्य मूळ आहे, ज्ञान त्याचं पुढचं फळ आहे. आत्मानुभवे नव्हे, आत्मानुभव. आता तुम्ही म्हणाल महाराज आम्ही तर आमची परंपरा आहे, आमच्या परंपरेमध्ये पूर्वीपासून सगळे मोठे मोठे महात्मे होऊन गेले, किंवा आमच्या परंपरेपर्यंत हे ज्ञानी पुरुष होते, तर आम्हाला हे ज्ञान प्राप्त होईल. तर श्रीनाथ महाराज बोलतात, हे काही पेंड थोडीच आहे की तुम्हाला आता मागत चालत आले हे पुढे तुला तुम्हाला दिली जाईल. वैराग्य लागेल, तुम्ही किती कशातही आले असाल, हा परंपरा ठीक असेल तर संस्कार चांगले असतील, परंतु ज्ञान प्राप्त होईलच असं नाही. प्रत्येकाला स्वतः त्याचा प्रयास करावा लागेल, स्वतः वैराग्य त्याच्या अंतःकरणात व्हावं लागेल, तिथून पुढे ज्ञान. असं ज्ञान नाही. नाथ महाराज बोलतात हसता म्हणतात, आत्मानुभव नव्हे विरासी, जे वाटा लाभे गोत्र जानसी, हा लहाना विरक्तांशी जे देह लोभासी सांडिती. काय बोलले की तरी विरक्ती काय आहे? आत्मानुभव नव्हे विरासी. आत्मानुभव ही आपली मिरासी नाही आहे की माझ्या वडिलांची मिरासी का देवा, है की नाही? तशी ही मिरासी नाही. कारण की वाटायला हे गोत्रजांजवळून आपल्याला त्याचा भाग जशी जमीन प्राप्त होते ना, है की नाही? ही माझ्या वाट्याची, तुझ्या वाट्याची, ही जशी प्राप्त होते तसं इथं नाही आहे. परमार्थ स्वतः करावा लागतो, दुसऱ्याच्या पायावर पाय ठेवून नाही, है ना? दुसऱ्याने केलं म्हणून आपलं सिद्ध झालं असं होत नाही. आपल्याला तो प्राप्त करावा लागतो. हा लहान विरक्तांशी, हा कोणाला प्राप्त होतो? विरक्तांना प्राप्त होतो. जे देहलोभांस विसरून गेले अशा विरक्तांना हे परमा आत्मानुभव प्राप्त होऊ शकतो, इतरांना नाहीच. कारण की हा आत्मानुभव वैराग्य वाचून होऊच शकत नाही, तगतच नाही. अगदी बोलतात की नाही, तरी विरक्ती वाचून काही ज्ञानासी तगनेची नाही, हे विचारून ठाई ठेविले दिले. म्हणजे वैराग्य वाचून ज्ञान तगतच नसतं, है की नाही? म्हणून मग त्याच्या नंतर वैराग्य नंतर हे ज्ञान प्राप्त होतं. काय होतं आता आपल्यात काय म्हणतात लगेच, म्हणजे कोणाकोणाला ज्ञान होत नाही हे लक्षात ठेवा बरं का. हे आपण याच्यातले नसावे. एक सांगे आन करी आन, जो सांगतो वेगळा आणि करतो वेगळं, त्याला ज्ञान होत नाही. हे लक्षात ठेवायचं. आपण काय करतोय, आपण काय सांगतोय, दोन. म्हणजे सांगतात सांगे आन करी ज्ञान आन, तेथे कैसे ब्रह्मज्ञान. सांगतो वेगळा, करतो वेगळा, तिथं कसे जरी ब्रह्मज्ञान ठेवले, है ना? कधीच नाही. बरं, जेथ वसे धनमान तेथ आत्मज्ञान असे ना. ज्या ठिकाणी धनाची आसक्ती आहे, जेथे मानाची आसक्ती आहे, तेथ आत्मज्ञान असे ना, त्या ठिकाणी आत्मज्ञान होत नाही. तो आत्मज्ञान विरहित होतो. आत्मज्ञान रहित त्याचं जीवन असतं. म्हणजे या गोष्टीपासून सांगायचं वेगळं आणि करायचं वेगळं, हे असं करू नये. करायचं का? करूया का नाही? बरं, धन आवडतं, पैसा आवडतो, है ना? मान आवडतो, लोकांनी पूजा केली पाहिजे की नाही आपली, आवडतं की नाही? वाटतं. पण जोपर्यंत हे जात नाही तोपर्यंत ज्ञान होणार नाहीच. असं ज्ञान होण्याकरिता वैराग्य लागतं, आणि वैराग्यापासून निष्कळंक आत्मज्ञान उत्पन्न होतं. निष्कळंक, कलंक रहित, निर्दोष. कारण विशेषतः काय होतं ना, जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, अरे ब्रह्मज्ञान तर सगळीकडे झालं, बरं भेसळच जास्त झाली, हे की नाही? सगळ्या सांगतात ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी,
परंतु आचरणाला करत नाही. काय आहे? घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मिळवण बहु माझी. घराघरात ब्रह्मज्ञान आहे, सगळीकडे परमात्माच आहे, परंतु विठ्ठलाचं नाव घेत जायचं. आमचं ते तर चालूच आहे, काही नाही. सकाळपासून संध्याकाळपासून एकदाही घेत नाही, अशी स्थिती राहते. पण मिळवण निरे कोणाशी होय एक रज, तरी द्यारे मज दुर्बळ असे. माऊली बोलतात की यदि शुद्ध ज्ञान ज्याच्याकडे आहे त्यानं माझ दुर्बळाला हे ज्ञान दिलं पाहिजे. कारण काय शुद्ध ज्ञान आहे तरी काय बरं, शुद्ध निष्कळंक ज्ञान, निष्कळंक ज्ञान म्हटलं जातं. शुद्ध ब्रह्मज्ञान कशाला? जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, खरं त्याला म्हणतात खरं. न करी संग राहेर निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. हे की नाही? म्हणजे आपल्या अंतःकरणात आसक्ती नसावी. कारण की पहिले मोह गेला ना, वैराग्य आलं, म्हणून निष्कळंक ज्ञान आहे. न करे रे राहे रे निश्चळ, न करे रे संग राहे रे निश्चळ, लागो निधी मळ ममतेचा. आणि ममतेचा मळ, ममत्व हे आपल्या अंतःकरणात नसावे. त्यालाच काय म्हणतात? ह्या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. यालाच खरं अद्वैत ब्रह्मज्ञान म्हटलं जातं. काय आहे? माऊली ते जगद्गुरु तुकाराम जाणीकीप्रमाणे त्याचे खरे ब्रह्मज्ञान उदासीन देहभावी. कोणाचं खरं ब्रह्मज्ञान आहे? त्याच जो आपल्या देहावरती उदास आहे, देहभावावर जो उदास आहे त्याचं ज्ञान खरं. आणि देहामध्ये कोणी जर बोललं कुठं, तुम्हाला काय कळत नाही, बसा खाली. असं जर कोणी बोललं, आहे की नाही? असं जर कोणी बोललं, असं कोणाला कोणी, असं कोणी एखाद्याने बोललं तुम्हाला, कोणाला बोललं, खरं वाटतं की नाही? आहे की नाही? आता वाटलं तुम्हाला, है ना? हे बा, म्हणजे असं बोललं तरी खरं वाटतं, म्हणजे आपल्याला मान राहतो, आपण देहावर उदास नाही हे असं. आणि जर देहावर आपण उदास नसल तर यथार्थ ते ज्ञान नाही, है की नाही? त्याच खरं ज्ञान आहे जो देहभावावर. कोणी काही बोललं, निंदी कोणी मारे, वंदी कोणी पूजा करी, मग हेही नाही तेही नाही, वेगळा दोही पासोनी, अशी ज्याची स्थिती ते खरं ज्ञान, है की नाही? लक्ष देईल ना? शॉर्टच बसतो तसं बोलल्यावर. शुद्ध ऐसे ब्रह्मज्ञान करा मन सादर, है ना? अशा प्रकारचं शुद्ध ज्ञान प्राप्त करायचं असेल तर मनाला अगोदर योग्य बनावं लागतं. मनाला वैराग्याने युक्त केलं तर अशा प्रकारचं शुद्ध ब्रह्मज्ञान आपल्या अंतःकरणात निर्माण होईल. म्हणून हे ज्ञान आहे खरं, परंतु आपले अंतःकरण मलिन आहे ना, त्याच्यामुळे हे ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. ते माऊली बोलतात, तैसे ज्ञान तरी शुद्ध परी ई असे प्रवृद्ध, म्हणून ते अगाध होऊन ठेवले. ज्ञान तर शुद्ध आहे, परंतु यांनी हे काम क्रोध अधिकांनी अडवलेलं ज्ञान, म्हणून ते अगाध आपल्याला कठीणच वाटतं. शुद्ध आहे म्हणून ते कसं आहे ज्ञान? गहन अगाध शब्दा करता पा, ते अगाध होऊन ठेवले. का अगाध झालं? अगाध होण्याचं कारण एकच आहे, काम क्रोधाधिक विकार. म्हणून माऊली बोलतात की ते अगाध होऊन ठेवले. अगाध आपला या ओळीमध्ये गहन शब्दाचा प्रयोग केला. हे ज्ञान कसं आहे? निष्कळंक आहे आणि गहन आहे, निर्दोष आहे. जे ज्ञान शुद्ध आणि अशुद्ध याचा आपण विचार केला, हे ज्ञान कधी शुद्ध असतं आणि कधी अशुद्ध राहतं. तर ज्या अवस्थेमध्ये म्हणजे आसक्ती अधिक राहतात ही अवस्था आपण पाहिली अशुद्ध ज्ञान. आणि हे ज्ञान गहन कधी होऊन जातं? हे गहन कसं आहे? आगाध कधी आहे? या काम क्रोधाधिकामुळे हे आच्छादित झाले असल्यामुळेच हे ज्ञान आगाधतेला, गहनतेला प्राप्त होतं. आणि असं ज्ञान, गहन ज्ञान
जेव्हा अंतःकरणात वैराग्य निर्माण होईल तेव्हा ते ज्ञान तुला प्राप्त होईल. मग निष्कळंक गहन उपजेल आत्मज्ञान, है ना. त्याने निचाळे होईल मन आणि अपयशी तुझे. आपोआप त्या ठिकाणी तुझं मन कसं होऊन जाईल, निरीच्छ होऊन जाईल असं माऊली बोलतात. पुढच्या वेळी पहा. तेथं आणिक काही जाणावे का मागीला ते स्मरावे, हे अर्जुना आगवे पारुशेल. अशी स्थितीमध्ये आत्मज्ञान निर्माण झाल्यानं, आत्मज्ञान आपल्या अंतःकरणात उत्पन्न झालं तर काहीच करावं लागत. काही जाणायचं सगळे जाणीव नेणीव है ना. त्या ठिकाणी भगवंती नाही, कारण एकदा झालं ज्ञान झालं, कारण की तिथे सगळं जाणणं संपून जातं, काही जाणवायचं राहत नाही. माऊली तेच बोलतात. ते तर अनेक काही जाणावे का मागील आत्मे स्मरावे, हे आगवे पारुशेल. संबोधन अगोदर द्या. हे अर्जुना त्यावेळी जेव्हा आपल्या अंतःकरणात ज्ञान उत्पन्न होईल त्यावेळी तो ब्रह्मविद ब्रह्मैव भवते, ब्रह्मवेत्ता ब्रह्मरूपच होऊन जातो, अतिरिक्त राहत नाही. हे गेले. मग आता तो ब्रह्मरूप होतो. मग अशा काळात अनेक काही जाणावे आघवे, काही जाणावे आघवे पारुशेल. नंतर काही जाणायचं राहत नाही, सगळं बंद पडतं काही. कारण की एक कस्मिन् विज्ञाते सर्वमिदं विदितं भवति. एक प्रश्न केला मुंडकोपनिषदामध्ये की कोणाला जाणलं तर हे सगळं जाणलं जातं, तर केवळ परमात्म्याला जाणलं तरच या सगळ्यांचं ज्ञान होतं. जेव्हा छांदोग्योपनिषदेमध्ये आपण विचार पाहतो का, एक गौतम आणि श्वेतकेतू. श्वेतकेतूला 12 वर्षामध्येच पूर्वी बालपणीच गुरुकुलामध्ये टाकत असत. 12व्या वर्षातच गुरुकुलामध्ये टाकून दिलं आणि वापस कधी आले, 12 एक तर पूर्ण झालं, 24 वर्षानंतर वापस आले महाराज. परंतु शिकलेलाचा अभिमान गुपिताची जवळ आल्यानंतर स्तब्ध, जसं की हे कोण एक जाणकार आहे तो असं चालू लागला. यांना वाटलं आता अनम्र दिसते, विनम्र नाही, नम्रता याच्यामध्ये नाही, उद्धट दिसतोय. मग त्यांनी एक विचारलं त्याचा उद्धटपणा घालवला पाहिजे. आता वडिलाला गेल्यावर दर्शन नाही घेतलं तर माहिती आहे तुम्ही करता का प्रतिदिवस, मग पता लागेल हे ना. असं नाही केलं पाहिजे, आपल्याकडे आहे तर लाज वाटते. मग एक लक्षात द्यायचं काय आहे की हे लागतं काहीच नाही, वाक्यानच खाली. त्यांनी विचारलं की श्वेत घेत तुला, म्हणजे ज्याला जाणलं असतं सर्व जाणलं जातं, जे ऐकलं असता येणं अश्रुतम श्रुतम स्यात् अमतम मतम अविज्ञातम विज्ञातम, त्याला तू जाणतोस का. म्हणजे ज्याला जाणलं तर सगळं, जे जाणलं नाही ते जाणलं जातं, ज्याचं श्रवण केलं नाही ते श्रवण केलं जातं, सगळं असं होतं. ज्याचं मनन केलं नाही त्याचं मनन होतं. अशी वस्तू जाणतोस का. डोकं खाजावं लागला. खाशी काही असं नसतो. तो डायरेक्टच त्याला काय वाटलं आता हे पुन्हा आपल्या गुरुकुलमध्ये पाठवतील. पहिलेच 12 वर्ष राहून आलाय आणि पुढे जाण्याची पाळी येईल. मग त्याने काय सांगितलं, मी गुरुजींचा अतिशय प्रिय शिष्य होतो. ज्या अर्थी मला सगळं त्यांनी सांगितलं, ज्या अर्थी त्याला जाण्याचे भगवान भाष्यकार लिहितात, कारण की गुरुकुलला वापस त्यांनी पाठवू नये या भीतीने असं बोलू लागला. की असं वाटतं ज्या अर्थी मला माहित नाही त्यांनी सांगितलं त्या अर्थी गुरुजीलाच काही कळत नाही. गुरुजीला माहित नसेल त्या अर्थी त्यांनी सांगितलं असं त्यांनी सांगितलं. नंतर आता काय करा तुम्हीच मला सांगा. मग 9 वेळेस तत्वमसी या महावाक्याचा उपदेश श्वेतकेतूला दिलं, कारण अधिकार नव्हता, मंद अधिकार होता. 9 वेळेस उपदेश करावा लागला. नंतर त्याला तत्वज्ञान वेगळ्या दृष्टांतानं, झाडाचं दृष्टांत दे, कशाचं दृष्टांत दे, आचारान पुरुष वेद,
वेगळ्या वेगळ्या दृष्टांतानं त्याचा बोध करावला. म्हणजे यातून काय आहे, आणि जे आत्मतत्वाला जाणला असता दुसऱ्याला जाणवायची आवश्यकता लागत नाही. जसं की आता वैसौम्य एकेन निकृंतेन विज्ञाते सर्वमिदं विज्ञातम स्यात्. जसं एका आपण लोखंडाचा पदार्थ जाणलं तर सगळे लोखंडाचे पदार्थ जाणण्यासारखे होतात. एकच मृत्तिकेला जाणलं तर सगळ्याच मृत्तिकेच्या पदार्थाला जाणण्यासारखे होतात. तसं एक घर जाणलं तर सगळे घर कशाचे, माती वाळून विटा सिमेंट, है की नाही. म्हणजेच आपण एका कारणाला जाणलं तर काही जाणण्याची आवश्यकता. जसं उपादान कारणाला जाणलं तर कार्य जाणल्यागतच होतं. म्हणून 7व्या अध्यायामध्ये भगवान बोलतात, यज्ञात्वा निभूयो ज्ञातव्यम अवशिष्यते. यज्ञात्वा ज्याला जाणलं तर या ठिकाणी पुन्हा ज्ञातव्यम न अवशिष्यते, जाणण्यायोग्य पदार्थ अवशिष्ट राहत नाही. तसंच ते आणि काही जाणावे ते आगवे परुषेल, ते सगळं संपून जातं. का मागेला ते स्मरावे ते आगवे परुषेल, का मागच्यांचा सगळ्यांचा आता आपण काय काय केलं, काय काय झालं यांचं स्मरण करण्याची सुद्धा आवश्यकता राहत नाही. हे सगळं बंद पडून जातं. पुढे पाहले का भगवान बोलतात, अशी स्थिती झाली तर काय होतं, श्रुती विप्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चला समाधावचला बुद्धिः सदा योगमवाप्स्यसि. यदा ते श्रुति विप्रतिपन्ना बुद्धि निश्चला समाधौ अचला स्थास्यति तदा योगम अवाप्स्यसि. अन्य बाधा यदा ते श्रुती विप्रतिपन्ना. आता काय इथे अध्याय घ्यावा लागेल, नाही अध्याय नाहीच ना. ते बुद्धी ही श्रुती विप्रतिपन्ना बुद्धी ही, जेव्हा तुझी श्रुती म्हणजे वेद वाक्यांनी विचलित झालेली बुद्धी. श्रुती म्हणजे वेद, विप्रतिपन्न म्हणजे काय होतं ना, की अनेक कर्मकांडाविषयी वाक्य, उपासनेविषयी वाक्य, अनेक प्रकारचे वाक्य आपल्याला दिसतात. या श्रुतीला विचलित झालेली जी बुद्धी आहे, अशी बुद्धी जेव्हा निश्चल होऊन समाधी म्हणजेच समाधीमध्ये किंवा आत्मस्वरूपामध्ये अचल स्थास्यती स्थिर होणार, तेव्हा योगम अवाप्स्यसि, तेव्हा समत्व रूपी योगास तू प्राप्त असेल. म्हणजे सगळ्यामध्ये साम्यता पासेल, सगळे एकच, त्याने समत्व रूपी योग, तेव्हाच तो आत्मज्ञान रूपी योग जेव्हा बुद्धी स्थिर होईल तेव्हाच हा योग प्राप्त होतो. त्या अगोदर प्राप्त होत म्हणजे तो समाधिनिष्ठ होतो, है की नाही. हा योग तो मागे दिला सिद्ध समभूत्वा समत्व योग इच्छित तो नाही बरं का. सम कर्म सिद्धीमध्ये नाही, हे समता रूपी सगळे जगत आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन सुखम वा यदि वा दुःखम सयोगी परममतः. या प्रकारचा समत्व योग प्राप्त होतो. याविषयी माऊली आता काय व्याख्यान करतात ते पहा. कारण की का हा योग घेतो, पुढे साक्षात अर्जुनाने प्रश्न केला, स्थितप्रज्ञस्य का भाषा. या प्रश्नाच्या अनुसार तिथे पुढे तत्वज्ञानी पुरुषाची सगळी लक्षणं सांगितलेली आहेत. म्हणून तत्पूर्वी अव्यवहित प्राक आपल्याला त्या तत्वज्ञानाची प्राप्ती होऊन जी समाधी स्थिती प्राप्त होते त्या स्थितीचं वर्णन या ठिकाणी आपण पाहतो. म्हणून समत्व योग या ठिकाणी घ्यायचा. आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, या 6व्या अध्यायात जो सांगितला तो, ठीक ना. आता पाहूयात, इंद्रियांच्या मती इंद्रियांच्या संगती जे पसरू हो तसे मती ते स्थिर होईल मागोती आत्मस्वरूपी. असं जर झालं, वैराग्य झाला, आत्मज्ञान झालं तर काय होणार बरं. तर आता इंद्रियाच्या संगत जी मती इंद्रियाच्या संगती
पसरो तसे ते मागुती आत्मस्वरूपी स्थिर होईल. हा अन्वय झाला. आपला अर्थ जी मती जी बुद्धी इंद्रियांची संगती, इंद्रियांच्या संगती म्हणजे संबंधामुळे, इंद्रियाच्या संबंधामुळे पसरू होत असे. पसरू होत असे म्हणजे बाहेर पसरत होते, हे का नाही, बाहेर जात होते, ती पसरट होत होते, पसरू होत असे. म्हणजे इंद्रियांच्या द्वारे जी बुद्धी बाहेर जात होती, हे का नाही. बुद्धी आपले पहा, आपण चंचल केव्हा होतो, आपल्या इंद्रियाद्वारे आपण बाहेरच्या विषयांचं जेव्हा सेवन करतो, रूपाकडे पाहतो, काय ऐकतो, तेव्हाच आपली बुद्धी बाहेर विषयापर्यंत जाते. तरी ज्याच्या जी बुद्धी इंद्रियांच्या संगतीमुळे संबंधामुळे बाहेर पसरते, बाहेर जात होती, ते म्हणजे ती बुद्धी मागुती जे पुन्हा आत्मस्वरूपी स्थिर होईल, आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल. कळतंय? अरे ती बुद्धी काय होईल, पण आपल्या ठिकाणीच जी बाहेर जात होते ना, ती बाहेर जाणार नाही. कुठे स्थिर होईल? आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होईल. त्यानं काय होईल मग आता? समाधी सुखी केवळ जय बुद्धी होईल निश्चळ, तय पावसी तू सकळ योग स्थिती. अर्थ अन्वय अर्थ जय बुद्धी केवळ समाधी सुखी निश्चळ होईल, तय तू सकाळ योग स्थिती पावसी. जय म्हणजे ज्यावेळी बुद्धी, आपली बुद्धी केवळ समाधी सुखी, केवळ समाधी सुखामध्ये, केवळचा अन्वय कशाच करायचा? समाधी सुखात, म्हणजे केवळ समाधी सुखामध्ये निश्चळ होईल, जेव्हा स्थिर होईल त्यावेळी सकळ योग स्थिती पावसी, संपूर्ण योगाच्या स्थितीला तू प्राप्त करशील. अशा प्रकारे आज भगवंताने सांगितलं. तेव्हा अर्जुन प्रश्न करतो, परंतु प्रश्न मध्येच करावा लागणार ना. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते